इराण, इस्रायल, अमेरिका हे देश आपल्यापासून भौगोलिकदृष्ट्या हजारो मैल लांब आहेत. मात्र या देशांच्या मध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा फटका थेट तुमच्या खिशाला, तुमच्या किचनला आणि महाराष्ट्राच्या मातीतील उद्योगांना बसतो. अनेकदा आपल्याला वाटतं की हा दोन देशांमधलं युद्ध म्हणजे केवळ सीमेवरच्या तोफांचा आवाज. पण आजच्या जागतिक युगात हा आवाज मुंबईच्या शेअर मार्केटमधील घसरणीत आणि कोल्हापूरच्या कारखान्यातल्या शांततेतही ऐकू येत आहे. हे समीकरण कसं आहे हे आज आपण सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला मुद्दा, इंधनाचे अर्थकारण आणि महागाईचा विळखा. या युद्धाचा सर्वात मोठा आणि पहिला परिणाम होतो तो म्हणजे कच्च्या तेलावर. भारत आपल्या गरजेचं 88% कच्चे तेल आणि 85% LPG आखाती देशातून आयात करतो. इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी हा सागरी मार्ग धोक्यात येतो. हा मार्ग असा आहे जिथून आपली तेलाची जहाजे येतात. जर ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 पार जातात. जेव्हा तेल महाग होतं तेव्हा महाराष्ट्रातील माल वाहतूक महागते. ट्रकचे वाहतूक भाडं वाढलं की तुमच्या ताटात येणारा भाजीपाला, दूध आणि धान्य महाग होतं. म्हणजे युद्ध आखातात होतंय, पण महागाईचा भडका आपल्या घराघरात उडतोय. नंबर 2 म्हणजे शेतकऱ्यांवर टांगती तलवार. शेतीमाल आणि साखरेची कोंडी देखील होते. महाराष्ट्र हा देशातील फळे आणि साखर निर्यातीतला राजा आहे. पण या युद्धामुळं हा राजा अडचणीत आलाय. इराण हा भारतीय साखरेचा आणि गुळाचा मोठा खरेदीदार आहे. युद्धामुळं बँकिंग व्यवहार आणि पेमेंट गेटवेमध्ये अडचणीत येतात. जहाजांचे भाडे प्रचंड वाढल्यानं आपली साखर जागतिक बाजारात महाग होते आणि निर्यात मंदावते. नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांची अवस्था तर अधिकच बिकट आहे. जवळपास 16,000 टनाहून अधिक द्राक्षे कंटेनरमध्ये अडकून पडले आहेत. निर्यात थांबली की हा माल स्थानिक बाजारात स्वस्तात विकावा लागतो, ज्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. याशिवाय मुद्दा क्रमांक 3 म्हणजे शेअर बाजार आणि गुंतवणुकीचा धूर. मुंबईच्या दलाल स्ट्रीटवरही या युद्धाचे काळे ढग दाटले आहेत. शेअर मार्केट हा नेहमी अनिश्चिततेवर चालतो. युद्धामुळे जागतिक गुंतवणूकदार आपला पैसा काढून सुरक्षित ठिकाणी हलवतात. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण होते. नुकत्याच झालेल्या तणावात गुंतवणूकदारांचे जवळपास 25 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. रुपया कमकुवत झाला की त्याचा थेट फटका आपल्या IT आणि सेवा क्षेत्राला बसतो. त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 4 वर बोलायचे झाले तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्योग व्यवसाय. या युद्धाची झळ कोल्हापूरच्या ऐतिहासिक औद्योगिक वारशाला देखील बसते. कोल्हापूर हे कास्टिंगचे हब आहे. इथले फाउंड्री उद्योजक जगभरातील ऑटोमोबाईल कंपन्यांना सुट्टे भाग पुरवतात. पण युद्धाने 2 मोठे अडथळे आणले आहेत. कच्च्या मालाचे दर अर्थात पिग आयर्न आणि भंगाराच्या किमती 20 ते 30% वाढल्या आहेत. भट्ट्या चालवण्यासाठी लागणारे इंधन महाग झाले आहे. जुन्या ऑर्डर्स ज्या मिळाल्या आहेत त्याचे दर वाढवता येत नाहीत. त्यामुळं उद्योजकांना स्वतःच्या खिशातून तोटा सहन करावा लागतोय. तशीच अवस्था इचलकरंजीची आहे, ज्याला आपण महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतो. इथला कापड उद्योग पूर्णपणे जागतिक बाजारावर अवलंबून आहे. सुताचे दर वाढल्याने कापड विणणे महाग झाले आहे, पण त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नाही. इराण आणि सौदी अरेबियामध्ये निर्यात होणारे कापड आता गोदामात पडू नये, कारण तिथली अर्थव्यवस्था युद्धामुळे कोलमडली आहे. तर मुद्दा क्रमांक 5 वर बोलायचे झाल्यास पर्यटन आणि रोजगारावरची कुऱ्हाड. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यटन. मुंबई विमानतळ हे एक आंतरराष्ट्रीय हब आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांना लांबच्या मार्गाने वळावे लागते, ज्यामुळे तिकिटे महागतात आणि महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटते. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे जेव्हा फाउंड्री आणि कापड उद्योगासारख्या लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्रामध्ये ऑर्डर्स कमी होतात तेव्हा कारखान्याच्या शिफ्ट कमी केल्या जातात. याचा थेट फटका कोल्हापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो कामगारांच्या रोजगारावर होतो. थोडक्यात सांगायचे तर इराण सोबतचे अमेरिका-इस्रायल युद्ध जरी अधिकृतपणे थांबले तरी त्याचा आफ्टर शॉक आपल्या अर्थव्यवस्थेवर बराच काळ राहणार आहे.
जोपर्यंत जागतिक पुरवठा साखळी सुरळीत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सामान्य माणसाला या महागाईचा आणि अनिश्चिततेचा सामना करावाच लागणार आहे. जागतिक राजकारण हे केवळ बातम्यापुरतं मर्यादित नसतं, तर ते आपल्या ताटातल्या भाकरीशी आणि मुलांच्या शिक्षणाच्या बजेटशी देखील जोडलेलं असतं. हेच यातून सिद्ध होतं. त्यामुळं युद्ध जरी आखाती देशामध्ये सुरू असले तरी त्याचे परिणाम मात्र सर्वत्र दिसतात हे निश्चित आहे. धन्यवाद.